पहाटे पहाटे घराशेजारच्या आंब्याच्या झाडावरून कोकिळेची अमृत साद येते. पडदे बाजूला सरून खिडक्यादारं उघडली की मोकळ्या हवेनं कसं ताजंतवानं वाटतं. अंधुक उजेडात कोकिळा दिसत नाही, फक्त आंब्यालगतच्या फणसाच्या झाडाच्या बुंध्याला लढिवाळपणे बिलगलेले फणस दिसतात. जणू कोकिळगान ऐकण्यासाठी त्यांनी बैठकच मारली आहे. त्या झाडांच्या शेजारी नारळीच्या झावळ्याही मंद वाऱ्यावर डोलत असतात. उषप्रभा फिकी होऊन हळूहळू सूर्य वर येऊ लागतो. हलके हलके निलाभ होत जाणारं आकाश सुभग सौंदर्याचा शिडकावा साऱ्या चराचरावर करतं. सूर्याचे पहिले किरण आपणच पाहिल्याचा दावा करीत खंड्या पक्षाचं झळाळत्या निळ्या पंखाचं एक पिल्लू समोरच्या इमारतीच्या या कडेपासून त्या कडेपर्यंत किलकारी मारत जातं. त्याला दाद देत विलक्षण ताजेपणानं मंजिऱ्याने बहरलेली घरातली तुळस डोलत असते. वसंताच्या पाऊलखुणा जिकडे तिकडे दिसू लागतात. पूर्वी हौसेनं लावलेल्या आणि आता गगनावेरी जाऊ पाहणाऱ्या मोगऱ्याच्या गंध लहरी पाय खेचून फाटकापर्यंत नेतात. वाटेत लाल जर्द जास्वंद दिलखुलासपणे पराग दांड्याच्या तुतारीनं आपलं स्वागत करते. मोगऱ्याच्या शुभ्र फुलांची ओंजळ मन भरून हुंकताना शीतल सुगंधानं मन उल्हसित होतं. रोपवाटिकेतून आणलेली पिवळी जास्वंद कळ्या फुलांनी आता बहरून कुंड्यांची शोभा वाढवते. कर्दळीच्या टोकावर लाल पिवळट केशरी तुरे मिरवतात आणि हिरव्यागार पानांचा निळ्या डोळ्यांचा पिसारा फुलवून गोकर्ण आपल्याला जागीच खिळवते. थोडी नजर वळताच अबोली आपल्या रंगाने जास्तच बोलकी झालेली दिसते. शोभेच्या झाडांनाही फुलण्याची लागण होते. बटन गुलाबासारखी दिसणारी ऑफिस टाईमची गर्द गुलबक्षी पिवळ्या रंगाची फुलं रतन अबोलीशी संवाद साधतात. शंकासुराची झाडं केशरी पिवळ्या तुरेदार फुलांची ऐट मिरवतात. या सगळ्यांकडे पाहून चांदवडाची पानं आनंदी दिसू लागतात. रंगीबेरंगी फुलांवर निरनिळ्या रंगांची फुलपाखरं मध गोळा करण्यासाठी स्वच्छंद उडत असतात, तर कधी फुलांशी गोड गोष्टी करतात. नवपालवीनं नटलेले वृक्ष आणि नवकांती लेवून नटलेल्या वेली, रंगीबेरंगी फुलं आणि फुलपाखरं सारं कसं सतेज टवटवीत सुंदर. ही जादू वसंताची. वसंत ऋतू जाचक भया हर्षी दिया द्रुमपात ताते नवपल्लव भये दिया दूर नाही जात, असं एक वचन आहे. शिशिरात झाडांची सारी पाने गळून पडतात. ती जणू शिशिरात वसंत ऋतू याचक बनून आला तेव्हा झाडांनी दान केली होती. पण आता वसंत ऋतू आल्यावर झाडांना नवी पालवी नवी पानं आली. यावरून निष्कर्ष असा की दिलेलं दूर जात नाही, उलट जास्तच परत मिळतं. ही वसंत शोभा न्याहाळण्यासाठी घराबाहेर पडावं तर कोपऱ्यावरचा सोनचाफा अंगोपांगी बहराच्या खुणा लेवून ओंजळीत सुवर्ण मोहरांचा नजराणा घेऊन उभा. प्रत्येक श्वासाचं पारणं फेडेल असा त्याचा सुगंध. पुढे शिरीषाचं झाड भेटतं. हिरव्या गर्द पानांवर गुलाबी पांढऱ्या रंगाच्या उभ्या तलम रेषांच्या फुलांनी ते कशिदा काढीत असतं. त्याच्या पानातच गुरफटलेली बोर. पुढे पांढऱ्या आणि लाल किरमिजी रंगाच्या चाफ्याचे नजरबंदी करणारे गुच्छ. सुबाबळीने तर वसंताच्या स्वागतासाठी पिवळ्या जर्द फुलांचा भंडारा उधळून खाली गालीचाच अंथरलेला. लाल केशरी रंगांची 5 पाकळ्यांची फुलं म्हणजे जणू कुंकवाचे करंडे उघडून बसलेली गुलमोहराची ती आकर्षक झाडं. बहाव्याची हलती झुलती सोनझुंबर. उंच उंच नजर फेकावी तर सावरीच्या लाल चुटूक फुलांचे मधुप्याले आणि त्याला उलटी सुलटी लोंबून झोंबून त्यातला मधुरस प्राशन करणारी पाखरं. कडुनिंबावरची निळसर छटा. घरांच्या बंगल्यांच्या कुंपणांवरून झुलणाऱ्या गुलाबी पिवळ्या केशरी पांढऱ्या रंगाच्या बोगनवेली. उन्हाची जर अंगाला लावून नवपालवीनं आणि फुलांनी झगमगणारी झाडं आणि सजसिंगार ऋतू आये बसंती जैसे नार कोई हो रसवंती अशा पुष्प पल्लवांकित वेली. कुंजाकुंजातून गुणगुणणारे भ्रमर. आणखी थोडे बाहेर वनभागात जावे तर नवसुमनांचा नवकुसुमांचा बहर आणखीनच मुक्तपणे पसरलेला दिसतो. केतकी गुलाब जुही चंपकबन फुले याचा प्रत्यय येतो. गुलाबी लालूस पालवीनं सळसळणारा पिंपळ, आनंदकाळा ल्यालेला अशोक, थोड्याच दिवसांपूर्वी आम्रमंजिरीत दिसणारे हिरवे मणी
दिसामाशी टपोर होत कैऱ्यांनी लहडलेला आणि त्या सावरणारा आम्रवृक्ष, काजू, फणस, जाम, जांभळे, करवंदे यांनी लदबदलेले वृक्ष, वेली, जाळ्या. वसंताच्या जादूच्या कांडीनं, त्याच्या एका फुंकरीनं सृष्टीचा असा कायापालट होतो. माणूस हा सदैव सृष्टीशी जोडलेला, निसर्गाशी त्याचे अभंग अतूट नाते. सभोवतालच्या सृष्टीत रूप, रस, रंग, गंधाचं दर्शन आणि आस्वाद घेत असताना त्याचं मन आनंदानं उचंबळून येतं. चित्तवृत्ती चैतन्यशील बनतात आणि माघातल्या वसंत पंचमीचा उत्सव तो मोठ्या उत्साहात साजरा करतो. ज्ञानदेवता सरस्वतीचा जन्म या दिवशी झाला आणि तिच्या शुभागमनाचे माणसाने पूजा उत्सवाद्वारे स्वागत केले. आजही वसंत पंचमीला झाडांना सजलेल्या धजलेल्या तरुण तरुणींचे हिंदोळे झुलतात, वनभोजने होतात, नृत्य संगीतादी कार्यक्रम साजरे केले जातात. ईश्वर निर्मित सारी सृष्टीच या काळात सृजनशील होते. आपापल्या प्रादेशिकतेनुसार आणि भौगोलिक स्थितीनुसार शिशिरात गोठण्या गारठण्याचं संकट ओसरून जीवन वाहतं, स्पंदनशील आणि कृतिशील होतं. या ऋतुराजाच्या आगमनाची, या सौंदर्य संपन्न मधुमासाची, या वसंतागमाची कथा सांगितली जाते ती अशी की देव वरदानाने माजलेल्या तारकासुरानं त्रैलोक्याचा विनाश आरंभला. यातून वाचवण्याचे काम शिवशक्तीच्या मिलनातून निर्माण होणारी दिव्य संततीच करू शकत होती. शिवशंभूला त्याच्या योगनिद्रेतून जागं करणं अत्यावश्यक होतं. महाकवी कालिदासानं कुमारसंभव या त्याच्या काव्यात वर्णन केल्याप्रमाणे देवराज इंद्रानं कामदेवाला त्याच्या मित्राच्या म्हणजेच वसंताच्या सहाय्यानं हे कार्य करण्यासाठी उद्युक्त केलं. कारण वसंत म्हणजे साक्षात उल्हास, आनंद, प्रणय जागवणं, फुलणं, फळणं. वसंत म्हणजे निर्माणाची, सृजनाची प्रेरक शक्ती. तेव्हा कामदेव मदनानं आपल्या पुष्पमंडित धनुष्यावरून संमोहनास्त्र शिवावर सोडलं. सारं वन पुष्पफलांकित झालं. भृंग भृंगी एका फुलातून रसपान करू लागले. चक्रवाक चक्रवाकीला कमलनाळाचे तंतू भरवू लागले. मृगीने आपला खाजणारा डोळा काळविटाच्या शिंगाला घासला आणि त्याने तिची खास दूर केली. सर्व प्राणीमात्रात प्रेम जागरण झालं. शिवाची समाधी भंग झाल्यानं त्यानं आपला तिसरा डोळा उघडला तेव्हा कामदेव भस्मीभूत झाला. याचं प्रतीक म्हणून आपण फाल्गुन पौर्णिमेला होलिकोत्सव साजरा करून कामक्रोधादी रिपू त्यात जाळतो. दुसऱ्या दिवशीची धुळवड ही सृष्टीशी, मातीशी तादात्म्य साधणारा खेळ खेळतो. रतिविलापानंतर शिव उशापाने कामदेव पुनर्जीवित झाल्यानं सृष्टीचं निर्माणाचं कार्य पूर्ववत झालं. रंगपंचमीचा दिवस नैसर्गिक आणि कृत्रिम रंग एकमेकांवर उडवत हास्य विनोद, काव्यशास्त्र, संगीत, नृत्य, नाट्याद्वारा होलिकोत्सव साजरा केला जातो. चैत्रात सृष्टीची चित्रलिपी आणि वैशाखात वसंत बहाराचा निखार अनुभवायला मिळतो. दुर्गाबाई भागवत यांनी ऋतुचक्रात चैत्राला वसंत हृदय म्हटले आहे. फाल्गुन, चैत्र, वैशाख हे 3 महिने वसंताच्या पुष्पमुद्रेचे चिन्ह लिहिलेले, बेसुमार रंगांनी नटलेले, प्रखर उन्हाने अंग भाजणारे, पण त्याचवेळी अत्यंत सुखद शीतल अशा दक्षिणानिलांनी गात्रांना सुखवणारे, सृष्टीला भ्रांत करणारे, प्राणिमात्रांच्या निर्मितीच्या शक्तीच्या उन्मादक वृत्तींना चेतवणारे असे हे महिने एक दुसऱ्यात मिसळले आहेत. तरी पण चैत्र हा खरा वसंतात्मा आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेला सौंदर्यसंपन्न, वैभवी, गुणसमृद्ध अशा या वसंत ऋतूचं स्वागत आपण गुढी उभारून करतो. चैत्रापासून अक्षय तृतीयेपर्यंत म्हणजेच वैशाख शुद्ध तृतीयेपर्यंत चैत्री हळदी कुंकू केले जाते. अक्षय तृतीयेला पितरांचं कृतज्ञतेने स्मरण आणि दान दिलं जातं. प्रेमाचं, चैतन्याचं, असीम सौंदर्याचं जागरण करणारा हा मधुमास सर्व जीवसृष्टीला प्यारा, तसाच ललांभूतही झाल्यास नवल नाही.